नमस्कार. आज आपण शिकणार आहोत टाळकुळ्याची भाजी करायला. तर ती टाळकुळ्याची भाजी ही रानटी भाजी आहे. ती गावाला भरपूर जण करतात कारण की पावसामध्ये पाऊस पडला का ती उगवते. तर त्याच्यामुळे आता ही जी टाळकुळ्याची भाजी आहे ती मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पाहू शकता, ही टाळकुळ्याची भाजी आहे. ती मी स्वच्छ साफ केलेली आधी, त्याला व्यवस्थित धुतलेली आहे आणि नंतर मी ही व्यवस्थित अशी बारीक अशी कापून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे मी कांदा घेतले, 2 कांदे कापून घेतलेत, लसूण घेतलं आहे, ओलं खोबरं घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या. आता मी ही कढई तापत ठेवलेली आहे. तर आपण या कढईमध्ये तेल घालणार आहोत. हे पाहू शकता, तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आपण हे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत. ही लसूण आता आपण टाकली आहे. तुम्ही पाहू शकतो लसूण लगेच, कारण की गॅस मी आधीच चालू केलेला आणि ती कढई व्यवस्थित तापलेली आहे. तुम्ही ह्या अशा भाज्या आहेत ना, मेथीची, मुळ्याची किंवा कोणतीही पालेभाजी असली ना तर ह्या भिड्याच्या कढईत करत जा, तुम्हाला नक्की आवडेल ह्याच्यामध्ये केलेली भाजी. आता ही मी लसूण टाकली. आता लसूण ब्राउनिश झाली तर त्याच्यानंतर मी गॅस स्लो केला आहे आणि त्याच्यामध्ये हा कांदा टाकला आहे. त्याच्यानंतर या मिरच्या टाकल्या आहेत. तुम्हाला जर ना चण्याची डाळ टाकायची असेल ना तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता. आता मी गॅस फास्ट करून घेते. चण्याची डाळ मी भिजत घातलेली नव्हती म्हणून मग त्याच्यामुळे घातली नाही. पण तुम्हाला जर चण्याची डाळ जर घालायची असेल तर तुम्ही 2 तास अगोदर भिजत घाला आणि ती घाला. आणि ही आपण जेव्हा कांदा वगैरे टाकतो ना तेव्हाच ती टाकायची आहे चण्याची डाळ आणि ती झाकण मारून मारून वाफ देऊन आधी ती शिजवून घ्यायची आणि नंतर आपली भाजी टाकायची आहे. मी ह्या कांद्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता हा कांदा मी भाजून घेते व्यवस्थित, कारण की कांद्यामध्ये या मीठ घातल्यामुळे तो कांदा लवकर नरमसुद्धा पडेल आणि त्याला लालूसपणासुद्धा येईल लवकरात लवकर. तर पाहू शकताय आपला कांदा लाल व्हायला लागलेला आहे. आता पाहू शकता आपला कांदा व्यवस्थित भाजत आलेला आहे. आणि आता आपण ही भाजीसुद्धा टाकून घ्यायची आहे, कारण की आपल्याला ही भाजी जी आहे ती स्लो गॅसवरती शिजायला 20 ते 25 मिनटं लागणार आहेत, कारण की मी सगळ्या भाज्या स्लो गॅसवरती आणि वाफेवरती शिजवते. कोणत्याही असतील फळभाज्या त्यासुद्धा मी वाफेवरती शिजवते. पाण्याचा वापर मी मोस्ट ऑफ खूप कमी करते. आता हे आपण पाहू शकतो भाजी टाकत आहोत. आता पाहू शकता ही सर्व भाजी मी ह्यात टाकून घेतली आहे कढईमध्ये. आता आपण ही व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. पाहू शकता चारीसाठी एकदम व्यवस्थित ढवळून घ्यायची आपल्याला भाजी. आता खाली कांदा चिटकून राहतो त्याच्यामुळे आपण ही व्यवस्थित अशी ढवळून घेतलेली आहे. आणि ढवळून झाल्यावर ही आपण स्लो गॅसवर ठेवायची. आता ही भाजी आपल्याला तयार व्हायला 15 ते 20 मिनटं तरी लागतीलच. पाहू शकता आता ही भाजी 5 मिनटानंतर कशी झाली आहे, नरम पडली, त्याला पाणी सुटतं. पाहू शकता आपण ही भाजी 5 मिनटानंतर कशी झालेली आहे, ती पूर्ण नरम पडलेली. आता आपण अजून परत 5 मिनटानंतर पाहूया ही भाजी केवढी होते ती. पाहू शकता ही भाजी आता अजून कशी आळली आहे, म्हणजे कमी झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालून घेणार आहोत आणि खोबरं घातल्यावर सुद्धा आपण 5 ते 7 मिनटं स्लो गॅसवर ठेवणार आहोत, कारण की हे खोबरं मग म्हणजे त्या भाजीमध्ये मुरतं सुद्धा त्याचा रस आणि ही भाजी मग खरबूज खायला सुद्धा व्यवस्थित लागते.
तुम्ही अशी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि कशी झाली ती मला सांगा पण कमेंट्स करून. जर आपल्याला वाटत असेल थोडीफार तेलाची गरज तर आपण तेल टाकू शकतो, कारण की ही भाजी सुकी असते. त्याच्यामुळे जर आपल्याला गरज वाटत असेल तर आपण तेल ॲड करू शकतो. पण मला वाटत नाही मला ह्या भाजीमध्ये हवाई करून मी बरोबर घातलेलं ते. पण तुम्हाला जर वाटत असेल खोबरं घातलं भाजी सुकी तर आपण थोडंसं तेल टाकायचं. तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. त्या भाजीला शिजायला तरी 15 ते 20 मिनटं लागली आहे. कारण की खोबरं टाकल्यावर सुद्धा मी 5 ते 7 मिनटं ठेवलेलं तिला भाजीला. त्याच्यामुळे भाजी पाहू शकता अशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे. हे पाहू शकता ही आपली भाजी रेडी झालेली आहे. आता जीविका टेस्ट करून सांगणार आहे कशी झाली आहे ती भाजी. तुम्हाला आवडली तर